आता काय आता रगी पण समजाय नाही एक झाली की एक पडती. रामराम मंडळी आम्ही दोघं चाललो आता मडीला. पहिले तर फॅक्टरी आला छत्रपती महाराजांचं दर्शन घेऊन पटकनी दर्शन बिर्शन घेतलं निघून. मुलं आता रुंगार विमान बांधून चाललो होतो कारण की आता थंडी इतकी ना बेकार हात पाय उडत येत आता. म्हटलं आता काही केलं ना आपल्याला जायचं. रेल्वेचं फाटक पण बंदच आहे. कोण केलं होतं ते रेल्वे येत होती इकडून. तर रेल्वे एक गेली दुसरी पण आली होती. आता फाटक बिटक उघडलं होतं ना आम्ही पण चाललो होतो पुढं. म्हणजे मडीच्या कमान पेशी चाललो होतो. आम्हाला दोघांना पण थंडी इतकी वाजत होती बेकार. एवढे थंडीची आणले लसूण फटाके द्यायला म्हटलं वाजवता दादा बरोबर तर लसूण फटाके पण वाजून झाले होते. म्हटलं चला आता थंडी पण नाही वाजू राहिली टपकीन. मडीचं मंदिर पण दिसलं होतं. त्या पशी पण आलो होतो. रगीच्या पहिल्या गाड्या घालून घेतल्या. त्याच्यात मला एक पण रग सावायचं ना एक पडली का दुसरी पण पडत. रगी घेऊन मी तिकडे पळतो नाही म्हणतो इथं झोप. म्हटलं बघ येते इथं आता लवकर झोपून आधी ओंकार पण झोपला मी पण झोपत. पेतून पण उठलो होतो ना आरती पण छान झाली. सगळे देवांना पण आरती दिली होती. आम्ही पण दर्शन घेतलं मग पटकीन. आता आरती झाली नाही एकदम मंदिर एकदम भारी वाटत. त्याच्यात पहाटे आमचं दर्शन पण झालं भारी मध्ये. मंदिरात पण पारायण चालू झालं होतं. आता आम्ही पण मोकर काकडलो होतो. संध्याकाळी काय चहा प्यायला भेटला नाही. आता चहा काय सोडायचं. यांनी पण बनवलं एकदम भारी चहा. बाटक्याने मग चहा बी घेतला. आता मडीवरून जायचं आपल्याला मायबाला. मडीचं मंदिरचं एकच नंबर आहे. आता मायबाचं मंदिर पाहिजे तेवढं फॉलो लाईक करून घ्या.